हॅलो गुड मॉर्निंग. मी निकिता. मी स्वयंपाकाचे कामं करते डेलीप्रमाणे. दररोजचं उठायचं, कामाला जायचं, किती कंटाळा येतो माझं मलाच माहिती आहे. आणि कामात पण खूप मेहनत असती. हार्डवर्किंग म्हणजे सोपी नसती. तर बघा मी नेहमीप्रमाणे आलेली पहिल्या कामावर. मस्तपैकी मला रात्रीचं भात उरला होता, दीदीनं बनवलं होतं. तर मग मला पुलाव राईस बनवायला सांगितलेलं. बघा कसलं भारी कलरफुलचं पुलाव राईस बनवलं. छान असं मला कमीच काम होतं त्याच्यामुळं नाही का काही विषय नाही आहे. छानपैकी मी आज एक कलिंगड कापून दिलं मस्तपैकी, छोटी छोटी फोडी करून टिफिन पॅक करून दिलेलं आहे किचनमध्ये, म्हणजे टिफिनमध्ये दीदीला. आणि छान असं किचन क्लीन केलेलं व्यवस्थित. असं साफ काम लागतं, इकडं थोडं साफ काम करावं लागतं, सगळीकडं कपडा मारावंच लागतं. त्याच्यामुळं साफ काम करते मी, म्हणून लई आवडतं त्यांना. आणि छान असं मी आलेली आहे बघा पुढच्या कामावर. आणि इकडं मला बनवायचं होतं मस्तपैकी आलू आणि पत्तागोबी. छानपैकी इकडचे आलू पत्तागोबी बनवूस तर माझे फुलके बी रेडी झालेले. इकडं मस्त असे मी फुलके तयार केले, बघू शकता. 2 फुलके बनवले, नाचणीचं आणि गव्हाचं पीठ मिक्स करून मल्टीग्रेन आटाचं. आणि फुलून घेतले मस्तपैकी तव्यावर असं टाकून. आचीवरच सेकून घेतात, नाही तर वाईट कमेंट करसान तुम्ही त्याच्यावर बी. छानपैकी पत्तागोबी पण बनवून रेडी झाली इकडं आपली मस्त अशी. आणि तडका बनवलेल्या डाळीचं मी इकडं तुरीच्या डाळीचं. आणि 2 लोकांसाठी नाश्ता बनवलं बघा, दलिया ब्रेकफास्टसाठी. खूपच छान बनवलं, मस्त कलरफुल असं आलं, मस्तपैकी दिसते बघा. छान असं मी किचन क्लीन केलेलं आहे व्यवस्थित असं इकडचं छानपैकी. हे लोक तर येतं नाही, कोणी बघत पण नाही. व्यवस्थित असं काम करावं लागतं म्हणून त्यांना विश्वास येईल. तर मग मी इकडचं काम झाल्यानंतर निघाले बघा माझ्या घरी. मला खूप सारा सपोर्ट करा, मला सपोर्टच भेटत नाही आजकाल. खूप सारा सपोर्ट करा. बाय.